तुम्ही वारंवार या गतिरोधकाची मागणी करत आहात. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी येण्या जाण्यासाठी काही ॲक्सिडेंट केले जातात पिंपरी पेंढारमध्ये. तुम्ही आज निवेदन देतात. साधारण किती दिवसात हे गतिरोधकाचं काम केलं जाईल? साहेबांनी आता आपल्याला कार्यवाही सांगितले. कमीत कमी एक 8 दिवसात आम्ही या संबंधित कार्यवाही करू आणि पिंपरी पेंढार गायमुखवाडी या भागात ते शाळकरी मुलांचा जो प्रश्न आहे येण्या जाण्याचा आणि ते गतिरोधक रस्त्यावर टाकून तो सोडू असं आश्वासन दिलेलं आहे. पहिल्यांदा जे गतिरोधक होते ते आता नादुरुस्त आहे, ते काढून घेतले जातात. आता नियोजन काय आणि नेमके गाडीवाले वाहतुकीसाठी नेमके प्रोसेस काय असणार? आता कोरोना काळानंतर आता शाळा वगैरे सर्व चालू झालेल्या आहेत आणि नॅशनल 61ला हायवेला गर्दी गाड्यांची भरपूर राहते. मुलांना येणे जाणे करणे जिकिरीचे व्हायला लागलेले आहेत. मुलांनाच नाही तर रस्ता क्रॉस करताना गाडी क्रॉस करायला सुद्धा त्रास व्हायला लागलेला आहे आणि अपघाताचे प्रमाण ह्या महिन्यामध्ये साधारणतः 4 ते 5 वेळा अपघात त्या रस्त्याला तिथे हायवेला झालेला आहे. तर तिथे पहिल्यांदा माननीय आमदार शरदराव सोनवणे यांच्या माध्यमातून स्पीड ब्रेकर झाले होते, परंतु ते पाण्याने पावसाने ते स्पीड ब्रेकर अस्तित्वात राहिलेले नाहीयेत आणि जे राहिलेले ते गाड्या चुकवण्याच्या उद्देशाने गाडीवाल्यांमुळे अजून ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. आता आमदारांकडे मागणी केल्यानंतर लेटर आपल्याला दिलेलं आहे. तर ते लेटर खंदे साहेबांना आम्ही देण्यासाठी ते नॅशनल 61चं ऑफिस राजुरी ह्या ठिकाणी आले असता तर त्यांच्यावरती फोनवरती उपसरपंच अमोल भावंडेकर यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी ते साधारणतः त्यांची माणसं येऊन तिथे सर्वे करून एक आठवड्याभराच्या आतमध्ये स्पीड ब्रेकर टाकण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.